नमस्कार, जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे। परत एकदा जी बातमी आहे ती लाडकी बहीण योजनेविषयी आणि लाडकी लेक आता नवीन जी योजना आहे। आता सरकारने लाडक्या बहिणींच्यासाठी तर निर्णय घेतले, पण त्यांच्यासोबतच लाडक्या बहिणींच्या मुलांचाही सरकार विचार करत आहे आणि त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुमच्यापर्यंत नवीन नवीन माहिती पोहोचत राहील। आता तर काय आहे नवीन स्कीम, काय आहे तर लेक लाडकी स्कीम म्हणजे काय तर लेक लाडकी योजनेसाठी 5400 मुलींचे अर्ज मंजूर झाले आहेत। तर त्याच्यासाठी काय आहे, तुमचा अर्ज कसा करायचा हे आपण जाणून घेऊयात। ही योजना ही सध्या फायदेशीर ठरणार आहे शिक्षित असणाऱ्या मुलींसाठी। तर लेक लाडकी योजनेला पुणे जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे। तर आतापर्यंत 5400 इतके अर्ज मंजूर करण्यात आले आहेत। या मुलींच्या बँक खात्यात प्रत्येकी 5000 रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे असं सरकारने सांगितलेलं आहे। पण मुलींच्या 18 वयापर्यंत टप्प्याटप्प्याने रक्कम जमा करण्यात येणार आहे, 18 वर्षापर्यंत। तर योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मापासून ते 18 वर्ष होईपर्यंत मुलींना 1,00,000 रुपये 1,01,000 रुपयांची रक्कम खात्यात वर्ण केली जाणार आहे। तर एप्रिलमध्ये राज्य सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली होती। मात्र महिला व बालकल्याण विभागाने मुलीच्या जन्माचे स्वागत करावे, त्यांच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे यासाठी लेक लाडकी योजना सुरू केली होती आणि या योजनेला लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीमुळे ब्रेक मिळाला आहे। त्याच्यामुळे जरा काही लोकांना याच्याबाबत माहिती नाही अजूनही की लेक लाडकी योजना नेमकी काय आहे, त्यासाठी अर्ज कसा करावा हेही भरपूर जणांना माहिती नाही आहे। काही काहींनी त्याचे लाभ घेतले आहेत, आतापर्यंत त्यांना पैसे मिळाले आहेत। तर मात्र आत्तापर्यंत जिल्ह्यातून 7392 इतके अर्ज दाखल झाले आहेत। त्यापैकी 5400 जे आहेत ते अर्ज मंजूर केले आहेत सरकारने, म्हणजे ज्या पात्र आहेत त्यांच्यासाठी। तर अर्जदार मुलींच्या बँक खात्यात जन्मल्यानंतरचा पहिला 5000चा हप्ता वर्ग करण्यात आला आहे। तर उर्वरित 1992 अर्ज अद्याप प्रलंबित आहेत। तर काही अर्जांमध्ये त्रुटी असून त्यातील त्रुटी दूर करण्याच्या सूचना संबंधित अर्जदारांना करण्यात आल्या आहेत। पात्र लाभार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे। तर काय आहे त्याच्या अटी आणि काय आहेत नियम हे आपण जाणून घेऊयात। तर या योजनेत सहभागी होण्यासाठी कुटुंबियाचे 1,00,000 उत्पन्न असावे लागणार आहे आणि भविष्यात 2 अपत्यांवर प्रलंबित केलेले असावे असंही त्याच्यामध्ये म्हटलं गेलं आहे। तसेच अधिवास असल्याचा दाखला आणि मुलींसह संयुक्त पासबुक असावे अशा योजनांच्या अटी आहेत। म्हणजे काय तर आता तुम्ही पाहिलंच की 1,00,000 जे आहे ते उत्पन्न असले पाहिजे घरातल्या व्यक्तीचे, तुमचे कुटुंबाचे, आणि त्याच्यावर भविष्यात 2 अपत्यांवर प्रतिबंध केलेले असावे असंही त्यांनी सांगितलं आहे। तर मुलींचे लिंग गुणोत्तर प्रमाण वाढावे, मुलींच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे आणि तसेच मुली शिकल्या पाहिजेत यासाठी राज्य सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली आहे। त्याच्यात जर तुम्हाला या योजनेचा हेतू जर समजला असेल की लेक लाडकी जी योजना आहे ती का सुरू केली आहे, तर हे मुलींच्या फायद्यासाठी आहे। तर आता 5400 अर्ज जे आहेत ते मंजूर झाले आहेत, त्यानुसार मंजूर अर्ज केलेल्या मुलींच्या खात्यात 5000 रुपयांचा पहिला हप्ता वर्ग केला आहे। लवकरच मुलींच्या खात्यात 5000 रुपये जमा होतील। तर आता काही महिलांना याच्याबाबत माहिती नाही आहे, मुलींना माहिती नाही, तर त्यासाठी अर्ज कसा करावा याबाबत जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा, मी पुढचा व्हिडिओ तसा बनवेल। तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला अर्ज करायचा आहे, त्याची प्रोसेस काय आहे। मी तुम्हाला उर्वरित जी प्रोसेस आहे ती डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल, यूट्यूब चॅनलवर तो व्हिडिओ नक्की टाकेल। तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंटमध्ये प्रश्न विचारा, मी त्याचे उत्तरं नक्की देईल। धन्यवाद।